पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। मस्त गोड अशी सुरुवात झालेली आहे व्हिडिओची। आता सकाळी शूट केलं होतं पण माझा सकाळी व्हिडिओ येत नाही, त्याच्यामुळे गुड मॉर्निंग म्हणत नाही बरं का तुम्हाला। चला मग आता आज मी तुम्हाला स्वयंपाकाचं माझं रुटीन शेअर करणार आहे। आणि आज जरा घरामधले कामं एक्स्ट्राच केले मी। मुलं स्कूलमध्ये गेलेत आणि याच्या अगोदरचं तुम्ही माझे व्हिडिओ भरपूर बघितले, त्याच्यामध्ये मी पूर्ण साफसफाई क्लीन केलेलं आहे। आता थोडं बहुत राहिलं होतं माझं, तेच करायचं होतं मला। तर म्हटलं अगोदर स्वयंपाक करून घे। आणि हे सकाळचं नव्हतं शूट केलं, हे रात्रीचं आहे बरं का। आणि व्हिडिओ रात्री शूट केला आणि काही सकाळचा शूट केला, म्हणजे 2 दिवसाची व्हिडिओ बरं का, थोडं समजून घ्या। चला मग आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता डेली स्वयंपाक घरामध्ये नॉर्मलच असते, डाळ भात चपाती, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे बनवायची खाण्याची। तर तेच ठरलं होतं, म्हटलं चला आता व्हिडिओ बनवायचं नव्हता मला, पण कुकरमध्ये डाळ टाकल्याच्या नंतर आठवण आली मला की चला आपण व्हिडिओ बनवू म्हणून। आणि लगेच भरपूर दिवस झाले गावाहून आल्यापासून डाळ बनवली नव्हती। तर मिस्टर बोलले की बनव डाळ, मुलं पण आवडीने खातात। तर तेच लावलं होतं, वरण भात चपात्या बनवायच्या होत्या। आता कसं आहे ना, वरण बनवलं की आमच्याकडे आहे ना जिरा राईस हमखास होतो। तर जिरा राईस त्याच्यामध्ये जिरे आहे ना, त्या दोघा बापलेकाला खूप आवडतात। तर तेच माझं चालू होतं। तर म्हटलं आता सकाळचं स्कूल असल्यामुळं पटापट आवरावं लागते ना, रात्री लवकर आवरलं तेव्हा आपण सकाळी लवकर मुलाला घेऊन जातो। आता पाऊस आला होता काल, म्हणजे रात्रीचा व्हिडिओ आहे, सकाळी आला होता स्कूलमध्ये जाताना, समोर तुम्हाला सांगणारच आहे। तर आज मुलगी आलेली विचारायला तू काय जेवण बनवते, बोलले डाळ भात। तर तिला पण खूप आवडतं, ती जास्त तिखट खात नाही बरं का, नॉर्मलच खाते, पण तिच्या खूप आवडीचं आहे। आणि डाळ भात त्याच्यावरून साजूक तूप म्हणल्यावर खूप भारी लागते। तर जिरा राईस बनवायला घेतलं होतं आणि रात्री काही तूप खाल्लं नाही बरं का। घरामध्ये असलं ना कोणाला खावं नाही वाटत आणि नसलं ना सगळ्यांना खावं वाटते। कधी कधी खाते, कधी लक्षात रात्री विचारलेलं खायचं का म्हणून, पण घेतलंच नाही आहे मी। लगेच पटकन बनवायला घेतले, भात टाकला आणि कुकर लावलं तर म्हटलं स्वयंपाक पटकन करून घेऊया, कारण की बाकीचे कामं वगैरे पटकन आवरून घेते। सकाळी मॉर्निंगमध्ये लवकर आवरावं लागते, मुलाची पण झोप होत नाही, त्याच्यामुळे माझा प्रयत्न असतो की लवकर मुलांना जेवण देऊन आपण लवकर आवरायचे आणि सकाळी मुलं फ्रेश लवकर उठेल आणि स्कूलमध्ये जायसाठी रेडी होईल, कारण की त्यांना पण स्कूलमध्ये झोप यायला नको, रात्री लेट झालं तर झोपायला। तर मी लवकर मुलाला 10 वाजेपर्यंत झोपू घालते, कारण सकाळीच त्यांना उठावं लागतं, लवकर आवरलं तर आहे। आणि आता आजचा ब्लॉग येणारच आहे आपल्या चॅनलवरती छोटावाला। आम्ही थोडी शॉपिंग केलेली आहे, तर तिला नवीन बॅग आणली, तर ती घालून बघून फिरत होती घरामध्ये। कसं आहे, छोटे असलं ना आपल्याला बॉटल म्हणा टिफिन म्हणा काही वस्तू आणली ना, तर नवीन कधी जायचं स्कूलमध्ये लय एक्साइटमेंट वेगळीच असते। आणि बचपन हा खरंच खूप चांगला आहे बरं का। तर तेच ती हे करत होती, बार बार सांगत होती की म्हणजे माझ्या मुलाला आहे ना, आहे त्याला बॅग, त्याला नाही घेतली पण तिला घेतली, तर ती लगे त्याला सांगत होती अशी माझी बॅग तशी माझी बॅग। त्याला काय असं हे नाही आहे की तिला आणली मला नाही आणली, त्याची दिवाळीला घेतलेली म्हणून त्याची नवीच आहे। तिला 2 वर्ष झाले घेतलीच नाही चांगल्या क्वालिटीची, मग म्हटलं चांगल्याच क्वालिटीची घेऊया। तर आम्ही तिकडेच गेलेलो, तर तो पण ब्लॉग आपल्या चॅनलवरती 2ला येणारच आहे। तर रोज 2ला आपल्या चॅनलवरती आपला ब्लॉग येतोय बघायला। चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा सर्वजण, तुम्हाला बघायला भेटेल नवनवीन व्हिडिओ येत असतात आपल्या चॅनलवरती। चला मस्त राईस शिजून झाला आणि राईस टाकला ना, मी तिकडं समोर गेले हॉलमध्ये, तर गॅस फासच होता, तर थोडे तांदूळ पडले होते खाली आणि मस्त डाळ पण शिजून झाली होती। म्हटलं पटकन फोडणी करून घेऊया। तर लसूण कांदा वगैरे नव्हता घरामध्ये, तर मी आणला होता सकाळीच लसण आणला होता सकाळी। तर मग कांदे टोमॅटो बटाटे तेच आणायचे होते। बटाटे टोमॅटो आणले ना तर मुलगी सगळे खाऊन घेते, म्हणजे आम्ही काही एवढं यूज पण करत नाही ॲसिडिटीमुळे, पण मला आवडते, म्हणजे एकाला आवडत नाही म्हणून मग बनवायला बार बार होत नाही आहे। तर नव्हते आणले, तर लसणच नव्हता आणला, कारण की लसूणचा भाव खूप होता, त्याच्यामुळे मग मी काही घेतला नाही। तर म्हटलं 2च ठिकाणी होते आणि पाऊस यायला लागला होता, त्याच्यामुळे म्हटलं चला आपण लवकर जाऊया, परत जास्त पाऊस येईन आपण समोर जर गेलो मार्केटमध्ये लसूण, मग मी कांदे वगैरेच ते घ्यायचं होतं मला, लसूण संपला होता घरामधला। तर समोर मी मार्केटमध्ये गेले, ते पण तुम्हाला सांगणारच आहे
कुठं जायचं होतं, घरामध्ये नव्हतं थोडं सामान, तर गॅसवरती कढई ठेवली. लसूण 2च पाकळ्या होत्या, लसूण नव्हता घरामध्ये अजिबात. तर आपण डाळ बनवतो ना, तर लसूण टाकला की भाजीला चव लागते. पण मी प्रत्येक भाजीला मला लसूण आवडतो, पण लसूण नव्हता, लसूण जास्त खातो आम्ही. तर म्हणलं नंतर जाऊन घेऊन येता येईल. सकाळी मुलाला घ्यायला गेल्याच्या नंतर. हे रात्रीचं आहे माझं बरं का. जिरा राईस बनवून झाला, जिरा राईस साईडला ठेवला होता आणि लगेच वरणाला फोडणी देऊन घेतली. त्याच्यामध्ये 2 मिरच्या उभ्या कट करून टाकून दिल्या आणि सगळं सोबतच टाकून दिलं. म्हटलं पटकन आवरून घेऊया. पटकन आवरून झाल्याच्या नंतर मुलगा लगेच बोललेला भात शिजल्या की मला लगेच जेवण दे. तर बोललं तू भातच खाशील, चपाती नाही खाणार, थोडं 2 मिनटं थांब, लगेच चपाती बनवते तुझ्यासाठी. आणि तेवढ्यामध्ये ते गेले बाहेर. माझा स्वयंपाक होऊन मी बसले. त्याला थोडं प्रिंट आऊट काढायच्या होत्या आणि ड्रॉइंगची बुक त्याला आहे ना डेकोरेशन करायची होती. तर त्यानं डेकोरेशन करायची होती, तर डेकोरेशन त्यानं आहे ना धोनीची केलेली आहे. तर धोनीला ट्रॉफी भेटलेली आहे 5 का किती 4 CSK, त्याला लय आवडते. तर मग त्याला त्याच्यावर समोरच्या पेजवर आहे ना बॅकग्राऊंड छान बनवावं लागते, कवर वगैरे लावून, आणि नंतर त्याला प्लॅस्टिकची कवर लावावं लागते, असं शाळामध्ये रूल आहे. तर मग त्याने धोनीचे 2 फोटो प्रिंटआउट काढून आणले होते, पण त्याला टोप्या पण लावायच्या होत्या. मी तुमच्याबरोबर कधीतरी शेअर करन, कारण की ती पूर्ण क्लिअर झाल्याच्या नंतर. आता त्यांनी म्हणजे ड्रॉइंग वगैरे काढायची राहिली, वरती नाव वगैरे खूप छान सजावट केलेली आहे, पण ते मी तुमच्याबरोबर कधीतरी शेअर करन. ते तिकडे गेले निघून. म्हटलं आता तुला जेवायचं होतं, पण ते बोलला की मला पण प्रिंटआउट काढायच्यात जाऊन. तर ते दोघं जण गेलेले प्रिंटआउट काढायला. तर बोलले की माझं काम तसंच राहील, प्रिंटआउट नाही काढलं तर परत पाऊस जर आला तर मग पप्पा घेऊन जात नाही. मला तेच सांगत होता. बोलले की जा, पाऊस नाही आहे तर तू जाऊन घेऊन या. आमच्याकडे पावसाची सुरुवात झालेली आहे. तर खूप छान शांत वातावरण आहे. पाऊस असला की थंड एकदम, आणि तेच चालू होतं. तर म्हटलं स्वयंपाक वगैरे करून घेऊया. थोडी आळणी डाळ काढून घेतली आणि वरणाला फोडणी देऊन घेतली. आणि मुलाला ते नव्हते तर मग माझं आरामशीरच चालू होतं. तर म्हटलं ते येईपर्यंत मी माझा स्वयंपाक सगळं आवरून घेते. स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर लगेच चपात्या पण करून घ्यायच्या होत्या. पीठ मी साईडला भिजून ठेवलं होतं. थोडं त्याच्यामध्ये मीठ टाकलं, मस्ती उकळी काढून घेतली. आम्ही 3घच जण खाणार होतो, तर जास्त काही डाळ बनवली नाही, थोडीच बनवली होती. तर लगेच उकळी काढून घेऊया म्हटलं. थोडं परत पाणी टाकते, कारण की डाळ भात सगळ्यांना आवडते, तर म्हटलं कमी पडायला नको. तर लगेच साईडच्या गॅसवरती मी कढई ठेवली. म्हटलं मस्त त्याची उकळी काढून घेऊया. उकळी काढून झाल्याच्या नंतर चपात्या बनवून घेता येतात, म्हणून साईडच्या गॅसवरती मी ठेवलं होतं. आणि चपात्या बनवायच्या होत्या, तेच विचारायला आलेले. असं चालू राहते घरामध्ये, मुलांचे झगडे, एकमेकाचा सुवाय होत नाही आणि ते पटत नाही, असं काही आमच्या घरात सुरू आहे. तर त्यांचं काहीतरी चालू होतं दोघा जणांचं, आणि त्यांना जायचं होतं बाहेर. तर म्हटलं मी तोपर्यंत चपात्या पटकन करून घेते. आणि सकाळी आहे ना मी पाऊस आलेला तर थोडी भिजलेले, तर लई म्हणजे सर्दी झाल्यासारखं झालेलं, कारण की जास्त नव्हते, थोडंच. आणि छत्री वगैरे नेली नाही, तर मग खूप आमची परेशानी झाली. सकाळीच पाऊस शाळेमध्ये जाताना चालू झाला होता, थोडा चालू झाला, मग थोडं होती भुरभुर, तर त्याच्यामुळं आम्ही थोडे ओले झालेलो. मुलं पण थोडे झालेले, मी पण थोडी झालेली, म्हणून मला दिवसभर शिका येत होत्या. एवढी नव्हते भिजले, पण डोकं वगैरे सगळं भिजलं होतं. आणि चपात्या करायचा पण मूड नव्हता, पण मग घेतलं स्वयंपाक करायला. म्हटलं असू द्या, पाऊस थोडं नॉर्मलच भिजलो, जास्त नव्हते भिजले. लगेच चपात्या बनवायला घेतल्या. म्हटलं पटकन चपात्या करून घेऊया. चपात्या झाल्याच्या नंतर लगेच सगळेजण पटापट जेवून घेऊया, पण यांचं मधातच निघालं. मग हे गेले प्रिंटआउट काढायला, तर मग मी चपात्या बनवायला घेतल्या. म्हटलं चपात्या वगैरे करून घेऊया, पटकन जेवून घेऊया. मुलीला पण माझ्या लवकर झोप येते, तर लवकर किती दिवस आहे, दुपारी आहे ना झोपत नाही आहे. रात्री तिला लवकर झोप येत नाही, म्हणून ती दुपारा झोपत. तर म्हटलं कधी कधी जेवत नाही, मग उपाशीच झोपते. पटकन स्वयंपाक केला की जेवतात. आता मुलांचं स्कूल चालू झाल्यापासून सगळं रुटीन चेंज झालेलं आहे. पहिलं एवढं चाललं होतं आबदशीर, पण आता नाही आहे. स्कूल चालू झालं तर सगळं सकाळचं रुटीन पण चेंज झालेलं आहे, संध्याकाळचं पण चेंज झालेलं आहे, सगळं चेंज झालेलं आहे स्कूल चालू झाल्यापासून. म्हटलं आपलं लवकर आवरलं की मग लवकर जेवण देता येईल. पण तिचं नंतर घेतलेलं जेवण हाताने वाढून, की बोलले की मी आधी खाऊन घेते, नंतर मग
तिला बॅग वगैरे पण भरावं लागते ना रात्री, त्याच्यामुळे जरा टाईमच होतो. लवकर जेवले की मग बॅग वगैरे भरून झाले. आणि त्यांनी यूट्यूबवरती आहे ना हे बघितलं होतं, स्ट्रिक बघितली होती. आता आमच्या घरी एक बुद्धाची मूर्ती आहे, एका व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर आम्ही त्याला बुद्धाच्या मूर्तीला कमळाचं फूल ठेवतो, आणि फूल म्हणजे अशी कळी असते नेहमी आणून ठेवतो आम्ही. तर त्याने यूट्यूबवरती स्ट्रिक बघितली होती की हे फूल कसं खुलवायचं म्हणून, आणि तेच ते करत होते. लेकरं कधी काय करतील लेकराचं सांगता येत नाही आहे. तर त्याला परफेक्ट जमलं, पण ते मला आणून सांगत होता. पण असं काही मला हे नव्हतं त्याला व्हिडिओत घ्यायचं म्हणून, पण तो आला म्हणून सांगते मी. माझा व्हिडिओ चालू होता स्वयंपाक करायचा. तर थोड्या टायमाने नंतर परत त्याने ट्राय केलं, एकदम खुललं. त्याला विश्वास नव्हता बसत की खरंच खुलतंय. हे बघा की तेच फुले त्याने व्यवस्थित खुलवलं, कारण की सुरुवातीला आलेला कळी होती. कळीच्या नंतर मग मस्त फूल झालेलं, कारण की कळ्याच भेटतात, असं फूल खुललेलं शक्यतो भेटत नाही आहे. भेटलं त्याच्या कळ्या साईडला लगेच गळून जातात. तर आम्ही नेहमी ठेवतो तांब्यामध्ये पाणी, आणि त्याच्यामध्ये फूल ठेवलेला चांगला असते. तर आम्ही नेहमी फूल ठेवत असतो बुद्धापुढे, बुद्धाच्या मूर्तीपुढे. तर त्याला वाटत नव्हतं की खरंच असं होईल म्हणून. काही यूट्यूबवर रिअल असते, काही नसते. तर काहीतरी असं चालूच असतं घरामध्ये, बघणं करणं मुलांचं. त्याला वाटलं की मला जमलं म्हणून उड्या मारत होते दोघंजण. तुम्ही बघतच होता की चालू आहे मस्ती म्हणून. तर म्हटलं पटकन चपात्या करून घेऊया. चपात्या झाल्याच्या नंतर राहिलं होतं जेवण करायचं होतं. जेवण करून भांडी वगैरे भरपूर पडले होते, कुकर वगैरे असते. आणि सकाळचे भांडे ना मुलं स्कूलमधून आले होते, मी ते पण घासले नव्हते, पण ते काही शूट केलं नाही. टिफिन वगैरे त्यांचे तसेच होते. सकाळी पटकन काम आवरून घेतल्याच्या नंतर मग मुलं आल्याच्या नंतर ते जेवतात वगैरे, ती भांडी तसेच राहतात. तर मग मी घासत वगैरे नाही आहे, आणि मला कंटाळा येतोय घासायचा. आता हे ना चपात्या झाल्याच्या मग तसंच राहतात, तर होत नाही आहे. तर स्वयंपाक वगैरे झाला, आणि ते पण आले प्रिंट आऊट काढून. नंतर चपात्या होत आल्याच्या नंतर गेलेले. आता मोबाईल समोर ठेवला होता पण व्यवस्थित दिसत नव्हता, तर म्हणून मी तुम्हाला ताट उचलून दावलेलं बरं का. सगळेजण सोबत जेवत होतो. मुलीनं अगोदर जेवलं, तर माझं डोकं थोडं दुखत होतं. तरी माझ्या मुलीने सगळे चपात्याचा डब्बा वगैरे, भाजी, भात, पाणी, प्लेटी, ताटं सगळं आणून दिलेलं, की फक्त तू वाढून दे, की तुझी तब्येत बरी नाही. तर असं काही मुलगी करू लागते बरं का काम. आता हा व्हिडिओ दुसऱ्या दिवसाचा आहे, तो रात्रीचा होता. रात्री जेवण वगैरे केलं, सकाळी मुलाला स्कूलमध्ये नेऊन सोडलं. स्कूलमध्ये सोडल्याच्या नंतर मी भिजलेली बरं का, भिजले होते. सकाळी स्वयंपाक लवकर केला. स्वयंपाक लवकर केल्याच्या नंतर म्हटलं चला आता एवढं माझं किचनवरचं राहिलं होतं साफसफाई करायची, ती करून घ्यायची होती मला. तेच माझं काम चालू होतं. आता त्याच्यामध्ये थोडं सामान होतं, त्याच्यामुळे ते डबे मग मी घासले नव्हते. काही डब्यामध्ये सामान होतं, काही डब्यात नव्हतं. तर म्हणलं आपण सगळे डबे घासून घेऊ, ज्याच्या त्या सामान आहे त्याच्यामध्ये मी याच्यामध्ये काढून घेतलं प्लेटमध्ये, आणि डबे म्हटलं घासून घेऊया. कारण की ते पूर्ण आपण फोडणी वगैरे देतो ना, त्याच्यावर पूर्ण तेल उडलेलं होतं. तर तेच माझं क्लीन करायचं चालू होतं. आणि जाळी वगैरे सगळं मी अगोदर एक घासली होती, पण माझं मनातच नव्हतं शूट करायचं. पण म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया. तर व्हिडिओ काढायचं काही हेच नव्हतं. अर्धं काम झाल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की चला आपण व्हिडिओ शूट करूया. कारण की गॅस वगैरे मी घासत होते, आणि भरण्याचे झाकरं पूर्ण असे ऑइली झालेले, म्हणजे आपण फोडणी देतो ना त्याच्यावरती तेल उडतं तसंच झालेलं सगळं. तर तेच माझं क्लीन करणं चाललं होतं. तर तेवढंच राहिलं होतं माझं, नाहीतर माझी सगळी साफसफाई ऑलरेडी झालेली आहे घरातली, काहीच नाही राहिलं. मी गावाहून आल्यापासून पूर्ण क्लीन केलेलं आहे. फक्त तेवढे टिफिन राहिले ते, पण ते कशासाठी राहिले, माझं आहे ना त्याच्यामध्ये सामान होतं, त्याच्यामुळं मग असंच राहिलं. आज करू उद्या करू, आज करू उद्या करू. मग ते आज म्हटलं चला आपण करूनच घेऊया. कारण की स्वयंपाक झाला होता. स्वयंपाक झाल्याच्या नंतर आपलं काम काय असते, मोबाईल घेऊन रील बघायची. पण मोबाईलचं एडिटिंग वगैरे यूट्यूबचं काम असतं, ते थोडंफार काम असते. ते पण माझं झालेलं होतं सकाळीच. कारण की मुलाला स्कूलमध्ये सोडून आल्या ते माझं काम मी करून घेतलं. ते काम झाल्याच्या नंतर मग निवांत असते. व्हिडिओ एडिटिंग, थंबनेल हे सगळं बनवून घ्यायचं. सकाळीच करून घेतलं होतं. मग काहीच काम नव्हतं राहिलं. म्हटलं जर इथून तिकडे गेले मोबाईल बघत, तर हे काम होणार नाही. तर मग तेच चालू होतं माझं. सगळं काम झाल्याच्या नंतर म्हटलं ही भांडी वगैरे सगळे क्लीन करून घेऊया. आणि खूप घाण झाली होती.
क्लीन केल्यावर खूप छान वाटते, घराचा लुकच चेंज होतो आणि किचन एकदम असं स्वच्छ आणि क्लीन व्यवस्थित असलं ना खूप छान वाटतंय आणि म्हणजे वेगळीच अशी मनाला असं प्रसन्न वाटतंय स्वच्छता असली तर म्हटलं एवढं सगळं घासून घेऊया. आणि एक जाळी घासली ती अगोदर, एकच राहिली होती जाळी आणि त्या जाळ्या मी शिवरून घेतलेल्या आहे. खूप एक नंबरच्या आहे क्वालिटी. तुम्हाला जर प्लीज जर पाहिजे असेल तर मला DM करा, तुम्हाला मी लिंक देऊन टाकेल. खरंच स्वस्त्यात मस्त आहे आणि बजेटमध्ये पण आहे आणि छान पण वाटते. आपल्या किचनमध्ये काहीतरी वेगळं, आपल्या घरामध्ये फाळ्या वगैरे असतात, आता छोटे छोटे डबे असतात, चायपत्ती, साखर, त्याच्यामध्ये जिरे वगैरे, जिरे मोहरी, त्याच्यासाठी आपण असं किचनवरती फाळ्या लावतो आणि व्यवस्थित ठेवतो. पण याला फाळी लावायची अजिबात गरज नाही आहे. खूप छान क्वालिटीच्या ह्या जाळ्या आहे आणि स्वस्तात मस्त 150 रुपयाच्या आहे बहुतेक शक्यतो. जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला DM करा, मी तुम्हाला त्याची लिंक देऊन टाकेल. आणि खूप छान आहे. ह्या भरण्या ऑलरेडी मी भरपूर दिवसाच्या घेतल्या होत्या. मधामध्ये एक वेळेस मी पुसून घेतल्या आणि एक वेळेस घासल्या होत्या, पण अशा व्यवस्थित नव्हत्या घासल्या, म्हणजे कारण वरूनच घासल्या होत्या. आता त्याच्यातले सामान वगैरे संपलं. आता मी राशन वगैरे आणलेलं आहे, पण ते डब्यामध्ये भरलेलं नव्हतं, साईडलाच ठेवून दिलं. म्हटलं हे पूर्ण भरणी खाली झाल्याच्या नंतर आपण एकदम व्यवस्थित ठेवून देऊया त्या डब्यामध्ये सामान. म्हणूनच डबे वगैरे घासून काढायचे राहिले होते, तर म्हटलं चला आज घासून काढूया. तर स्वयंपाक वगैरे झाला, एडिटिंग जर नाही झालं तर मग त्याच्यामध्ये बनवावं एडिटिंग ते बनवावं लागलं. यूट्यूबचं काम असतं ते करत बसावं लागते, तर मग हे काम होत नाही. हे काम झालं की मग घरातलं जर काढलं तर ते काम होत नाही. पण अगोदर यूट्यूबचं काम करावं लागते, नंतर बाकीचे कामं. तर सकाळी मुलाला सोडून आल्या मी ते अगोदर माझं काम पूर्ण करून घेते आणि जाळ्या पण क्लीन केल्या अगोदर बरं का. पण जेव्हा जाळ्या मी क्लीन केल्या त्याचा व्हिडिओ घेतलाच नाही का, व्हिडिओच बंद होता की माझ्याच लक्षात नाही आहे, कारण की मी लावलेला. आता मी बोलायला लागले तुम्हाला त्याच्यामध्ये नाही आहे, फक्त नाही तो शक्यतो हळद भरपूर होती, त्याच्यामुळे तो डब्बा नुसता वरतून त्याचं झाकण काढून घासून घेतलं आणि बाकीचे पूर्ण डबे व्यवस्थित घासून वगैरे, लाद्या वगैरे सगळं क्लीन केलं. आपण रोजच्या रोज फोडणी देतो ना, तर त्याच्यावर तेल उडतं, मी रोजच्या रोज पुसते, पण मग ती जाळी काढून आज सगळंच केलेलं. ते पण केलं होतं रेकॉर्ड, पण पता नाही मोबाईलमध्ये नाही आहे दिसत, कारण की मी जेव्हा मी शूट करत होते तेव्हा कॅमेरा ऑनच नव्हता केला बहुतेक, असं काही झालं. तर चम्मच वगैरे सगळं घासून ठेवलं. खूप छान समोर तुम्हाला बघायला दिसणार आहे माझं किचन कसं दिसतंय, म्हणून नक्की कमेंट करून सांगा. कोणाकोणाला असं म्हणजे जिथलचं डब्बा वगैरे काही म्हणा, किचन व्यवस्थितच पाहिजे आणि व्यवस्थित असल्यावर म्हणजे त्याची रोनकच वेगळी असते बरं का. तर गॅस वगैरे म्हटलं घासून घेऊया. गॅस वगैरे घासून रोजच घासते, त्याचं काही नवीन नाही आहे. पण मी जेव्हा लादी घासलेली ना ती त्याचं पाणी पडलं होतं, अगोदर मी घासलेलं, पण म्हटलं परत कसं सगळं ऑइली असते तर व्यवस्थित दिसत नाही आहे, तर तेच रोज घासते मी गॅसचा ओटा आणि शेगडी माझी. संध्याकाळी पण घासते आणि सकाळी पण घासते आणि रोज 2 टाईम साफ व्यवस्थित असते, तेव्हा छान वाटते मला. असं अस्तव्यस्त पडलेलं, आपण भाजी वगैरे बनवतो तर जे आपण प्लेट असती ना गॅसची साईड याच्यावरची, तर त्याच्यावर जर पडलं तर मला अजिबात आवडत नाही. मी लगेच ती उडी तरी घासून काढते, कारण की आपण कधी दूध तापायला ठेवतो ना, तर ते उतू जातं, मग त्याच्यावर पडतं त्या स्टँडवरती, तर मग ते आपण चालू ठेवतो गॅस जर नाही बघितलं तर, आणि पूर्ण असं काळं कट्ट होतं, म्हणजे आपल्याला त्रास होतो. त्याच्यामुळं मी त्या प्लेटी वगैरे म्हणजे पडूच देत नाही आहे. शक्यतो माझ्याकडून होतच नाही असं भाजी वगैरे उतू जाणं, आणि कधीतरी दुधाचंच होतं आहे फक्त. दूध जास्त असलं आणि मी समोर असले, दूध गॅस स्लो करून द्यायला या मुलगी असली तर तेव्हाच होते, नाही तर तसं होत नाही आहे. पूर्ण प्लेटी वगैरे व्यवस्थित असते. कसं वाटते किचन बरं का, सांगा कसं वाटते? मनाला एकदम प्रसन्न वाटते ना, माझं तर वाटतंय बरं का. तुम्हाला पण असंच वाटतंय का? नक्की कमेंट करून सांगा. चला आता किचन पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे माझं. सगळे भांडे वगैरे सगळे लावले होते, आता राहिली होती लादी पुसायची आणि मुलाला घ्यायला जायचं होतं. म्हटलं अगोदर लादी वगैरे सगळी क्लीन करून घेऊया, नंतर मुलाला घ्यायला जायचं आहे तर जाऊया. वेळ होता तोपर्यंत, सकाळी मुलं आल्याच्या नंतर आवरतं पण काम आणि मुलाला घ्यायला जायला वेळ पण होतो. तोपर्यंत घरातले सगळी कामं वगैरे आवरून पण जातात, पटापट होतात आणि एक्स्ट्रा म्हणल्यावर ते पण होतात, कारण की सकाळी जातात मॉर्निंगमध्ये. तिथून आल्याच्या नंतर एका तासात स्वयंपाक आणि बाकीचे कामं वगैरे, कपडे वगैरे तर मशीनलाच लावते, तर त्याच्यामुळे सगळं होतं. आता काहीच राहिलेलं नाही आहे, पण नवीन परत निघालं तर
1 महिन्यानं आपण गज डबे वगैरे घासून ठेवतो, पण त्याच्यावर धूळ वगैरे पडते ना त्याच्यामुळे. तर त्याच्यामध्ये एवढं काय मग सगळंच घासायची गरज नाही आहे. त्याच्यामध्ये फक्त निरम्याचं पाण्यानं पुसून घेतले डबे, तरी पण छान वाटतात. एकदम असे पांढरे सुगळे चकाचक छान वाटते किचनमध्ये. एक दिवस नक्की तुम्हाला आहे ना मी होम टूर देणार आहे. तर किचन पुसून घेतलं होतं, राहिली होती माझी लादी पुसायची. तर म्हटलं पटकन लादी पुसून झाल्याच्या नंतर आहे ना जेवण वगैरे करून घेऊया. आणि कामं झाल्याच्या नंतर जेवण करून घेते. पहिले नव्हते जेवत, पण आता जेवते. सकाळी मी झोपत नाही आहे, पहिले झोपायची तिकडे होतं तेव्हा. तर मग लगेच भाजी वगैरे झाली होती आणि भाजी मस्त मटकीची डाळ केलेली. मिस्टर आलेले जेवायला, मग आम्ही जेवण घेतलं दोघाजणांनी आणि मसाला लावून बनवली होती बरं का मटकीची डाळ. खूप टेस्टी झाली होती, फक्त तेलाचं प्रमाण थोडं जास्त झालं होतं. लगेच जेवायला बसलो, म्हटलं पटकन जेवून घेऊया. जेवून झाल्याच्या नंतर तोपर्यंत लेकराचं पण टाईम होतो आणि कपडे मशीनला लावून ठेवले होते. म्हटलं जेवेपर्यंत कपडे पण होऊन जातात आणि नंतर मग सुकायला टाकता येतात. त्याच्यात काय सुकून वगैरे येतात. आज वातावरण थोडं आभाळ आले होतं, त्याच्यामुळं जरा म्हटलं कपडे तर जास्त असले तर मशीनलाच लावते, कमी असले तर मग हातानंच धुवून टाकते. जेवण वगैरे करायला घेतलं, म्हटलं मशीन पण मध्ये कपडे पण होतात. मग काम सगळं झालं होतं माझं, निवांत होते. फक्त एकच काम होतं, मुलाला घ्यायला जायला. जेवून घेतलं. जेवून झाल्याच्या नंतर बाकीचे कामं म्हणजे भांडी पण राहिले ते थोडे घासायचे आमची जेवलेली, ते पण घासून घेतले. पण ते शूट केलं नाही कारण की व्हिडिओ भरपूर मोठा होता आणि तुम्ही बघत नाही व्हिडिओ. आणि पूर्ण व्हिडिओ स्किप न करता प्लीज बघत जा. जेवण झालं, म्हटलं भांडी वगैरे घासून घेऊया. आता हे कपडे वगैरे धुवून झालेले माझे, सुकायला टाकले. तर असे काही सुकून येतात पावसाच्या दिवसामध्ये. खरंच खूप हे आहे, फायदेशीर आहे. कारण की पावसाची इकडे एवढा पाऊस असतो ना, कपडे सुकतच नाही आहे. थोडेफार कपडे जरा एक्स्ट्रा होते, ड्युटीचे पण होते आणि मुलांचे स्कूलचे मी संडेलाच धुतलेले, सगळेच धुतलेले. म्हटलं कपडे वगैरे काढून घेऊया. फक्त त्याला हव्यामध्ये थोडं ठेवलं ना तर लगेच सुकून जातात. नॉर्मल म्हटलं घरामध्ये न ठेवता बाहेर असे लटकून देते हँगर लावून, तर सुकतात ते मग सकाळपर्यंत. आणि व्यवस्थित पण वाटते. सगळे कपडे दिसत नाही. जे छोटे छोटे ते घरामध्येच टाकले आणि जे मोठे मोठे ते बाहेर टाकून दिले पूर्ण कपडे वगैरे. आणि माझ्याकडं लकडी आहे पण मी काढत नाही, ती खूप मोठी आहे म्हणून झाडूनेच हे करून घेते मी, कपडे लावून घेते. मी माझी रेडी झाले, मग सगळं काम आवरलं माझं. म्हटलं चला आता मुलाला घ्यायला जाऊया आणि येत्या वेळेस थोडंफार सामान वगैरे घेऊन यावं. कारण की कांदे पण संपले होते. बटाटे असले ना मुलाला टिफिनवरती द्यायला बरं पडतं आणि माझ्या मुलाला खूप आवडतात. म्हणजे पटकन पण होतं आणि ते आवडीनं पण खातात. म्हटलं चला आता आपण पटकन जाऊन येऊया आणि मुलाला पण घ्यायला पण होतं आहे ना. मुलाला घेतल्याच्या नंतर म्हटलं सामान वगैरे पण घेऊया थोडंफार काही लागलेलं. तर जे संपलं ते घेऊन येता येते. त्यांना सकाळी टिफिनवरती पण देता येते आणि निघालो त्यांना घेण्यासाठी. आणि ह्या पण येतात माझ्यासोबत, फ्रेंड आहे बरं का माझं. आणि मुलाला घेतलं पण तिथं काही शूटच नाही केलं. आल्याच्यानंतर छोटंसं मार्केट आहे तिथं. तर म्हटलं चला कांदी बटाटे घेऊन येऊया. आणि घरी आल्याच्यानंतर असे काही मुलं बसतात, थकल्यासारखे होतात. कारण की बॅगीमध्ये एवढं खूप ओझं असतं ना, खूपच ओझं असते. आणि आल्याच्यानंतर हातपाय वगैरे धुतले, कपडे वगैरे चेंज केले. पाऊस पडला पण गरम खूप होत होते आणि जेवायचं राहिलं होतं. म्हटलं थोडं आराम करून बसा, नंतर जेवा तुम्ही. त्यांच्याबरोबर मी पण थकते कारण की सकाळी जा, घ्यायला जा, सोडवायला जा. म्हटलं थोडी टी व्ही बघा आणि जेवण करा बोलले तर मला जेवायचं नाही आहे, असं काही चालू होतं आमच्या घरामध्ये. पण मी जबरदस्ती बोलले की जेवण करायचे, तो जेवले नाही तर टी व्ही मी बघू देणार नाही. पण मुलगी बोलली मला जेवायचं नाही आहे, मुलगा बोलला मला जेवायचं, मग त्याला दिलं जेवण. असं काही नाटकं चालू होती करणं. म्हटलं जेव. आणि ती बोलली मला पण जेवायचं, तर का मला जेवण दिलं नाही, तीच रुसून बसली. चला मग आता मी पण आरामशीर बसली. माझे सगळे कामं वगैरे आवरले होते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करा, नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा. बाय.